इयत्ता 10वी दुसरा धडा आहे वर्ग समीकरणे. याच्यामधला सराव संच 2.6 आहे. पहिला प्रश्न पहा. प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयाचा गुणाकार 84 आहे, तर तिचे आजचे वय काढा. मग प्रगतीच्या आजचे वय माहीत नाही. जेव्हा आपल्याला काहीच माहीत नसते तेव्हा आपल्याला गणितामध्ये एक्स मानायचा असतो. मग काहीच माहीत नाही आपल्याला आजचे वय काढायचे म्हणून एक्स मानू. प्रगतीचे 2 वर्षापूर्वीचे वय, पूर्वीचे किंवा अगोदरचे जर काढायचं असेल तर मायनस घ्यायचं आणि नंतरचे काढायचं असेल तर प्लस घ्यायचं. मग प्रगतीचे 2 वर्षापूर्वीचे वय काढायचे होते म्हणून आजच्या वयातून 2 वजा केले म्हणजे 2 वर्षापूर्वीचं वय निघेल. त्यानंतर प्रगतीचे 3 वर्षानंतरचे वय, नंतरचे म्हणून आजच्या वयामध्ये 3 काय करायचे प्लस करायचे. मग या दोघाचा गुणाकार आपल्याला 84 आहे म्हणून सांगितला. मग हे 2 वर्षापूर्वीचे वय घेतले, या दोघात काही नसते म्हणजे गुणाकार असते, आणि 3 वर्षानंतरचे म्हणजे हे घेतलं x + 3 आणि बरोबर या दोघाचा गुणाकार 84 आहे. आता काय करायचं असते, जेव्हा आपण पहिल्या कंसाने दुसऱ्या कंसाला गुणत असतो तेव्हा या x ने पूर्ण कंसाला गुणायचं, नंतर या -2 ने पूर्ण कंसाला गुणायचं म्हणून x गुणिले x x चा वर्ग होते. त्यानंतर x गुणिले 3 करायचं 3x, नंतर -2 न पूर्ण कंसाला गुणूया. हे -2 घेतले गुणिले x, मग -2 गुणिले x -2x, पुन्हा प्लस मायनस मायनस होते म्हणून इथं मायनस आणि 3 दोन्ही 6. हे बरोबर 84 जशाला तसे घ्यायचे. आता हे x चा वर्ग जशाला तसा घेतला, इथं x आहे 3 सोबत, इथं 2 सोबत x आहे, मग प्लस मायनस मायनस होते. 3x मधून 2x गेले तर 1x राहतो. हे -6 जशाला तसं. आता हे 84 = पलीकडे आहेत, अलीकडे आले की मायनस होते, बरोबर 0. आता x चा वर्ग जशाला तसा घ्यायचा, हे x घ्यायचं, नंतर हे मायनस मायनस प्लस होते. 84 + 6 90 होतात. मोठ्या संख्येत चिन्ह मायनस असल्यामुळे इथं मायनस घ्यायचं, बरोबर 0. आता 0 घेतल्यानंतर हे जे संख्या इथं वर्ग समीकरणामध्ये शेवटचं पद आहे त्यांचा अशा संख्या शोधायच्या आपल्याला की त्यांचा गुणाकार हा 90 आला पाहिजे आणि इथं चिन्ह काय दिलेलं आहे ते बघायचं. जर वजाबाकी असेल तर वजाबाकी हे 1 आली पाहिजे. या x इथं काही नाही म्हणजे 1 आहे, मग वजाबाकी 1 आली पाहिजे. मग अशी जोडी आपल्याला शोधायची. तर अशी जोडी कोणते गट पडतील 90चे? 10 9 90 होतात म्हणून हे x चा वर्ग जशाला तसा घेतला आणि इथं आपल्याला काय करायचं आहे तर या 90चे असे गट पाडायचे आहेत ज्यांचा गुणाकार हा 90 आला पाहिजे आणि वजाबाकी हे 1 आली पाहिजे. मग वजाबाकी आली पाहिजे. जर वजाबाकी करायची असेल तर दोघांचे चिन्ह हे वेगवेगळे असतात आणि बेरीज करायची असेल तर सारखे असतात. मग आपल्याला मोठ्या संख्येला प्लस द्यायचं आहे कारण इथे x ला प्लस आहे. जर इथं वजाबाकी असती तर मोठ्या संख्येला आपल्याला वजा द्यावं लागत होतं म्हणून इथं 10x घेतला आणि इथं 9x. हे x चा वर्ग, हे 10x वजा 9x आणि हे -90 जशाला तसं घेतले, हे 0 जशाला तसे. आता इथून एवढ्याचा वेगळा गट आणि इथून एवढ्याचा वेगळा गट करायचा. जे कॉमन निघते त्याला बाहेर काढायचं आणि जे मध्ये उरते त्याला कंसात ठेवायचं. x चा वर्ग मध्ये 1x बाहेर निघाला आणि याच्यातला 1x मध्ये राहिला. आता इथं प्लस आहे म्हणून प्लस घेतलं. ह्या 10x मधला x ऑलरेडी बाहेर निघाला, मध्ये राहिलं फक्त 10, मग कंस बंद. आता हे -9 आहे, मायनस घेतले. या दोघांमध्ये कॉमन 9 असल्यामुळं 9 घेतलं. आता इथं राहिला x, मायनस मायनस प्लस होते म्हणून प्लस घेतले आणि या 9ला कितीने गुणल्यावर 90 येईल? 9 10 90 म्हणून इथं 10 घेतले, बरोबर 0. आता जे कंस आहेत ते सारखे सारखे आहेत का बघा. हे इथं x + 10 x + 10 सारखे आहेत म्हणून याला एका साईडला ठेवले. x + 10 बरोबर 0 आणि जे कंसाच्या बाहेर होतं त्याला वेगळ्या कंसात ठेवू. x -9 बरोबर 0. आता इथे x बरोबर -10 आले आणि इथे x बरोबर हे -9 आहे, = पलीकडे गेल्यावर +9 होतात. तर आपल्याला वय सांगितलं होतं, आजचे वय काढायचं होतं. x बरोबर एक तर -10 निघलं आणि x बरोबर 9 निघलं, पण वय हे ऋण असते का? नसते, म्हणजे हे अशक्य विधान आहे, अशक्य. म्हणून x बरोबर -10 होऊ शकत नाही. x बरोबर 9 हे विधान शक्य आहे म्हणून प्रगतीच्या आजचे वय 9 वर्ष आहे. दुसरा प्रश्न पहा. 2 क्रमागत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज 244 आहे, तर त्या संख्या शोधा. आता आपल्याला काहीच माहित नाही तेव्हा आपण x मानतो. मग पहिली समसंख्या बरोबर x मानू आणि दुसरी समसंख्या x + 2 असेल.
आता कारण प्रत्येक संख्येमध्ये 2 प्लस केले म्हणजे समसंख्या मिळणार कोणती तरी. समजा हे 2 आहे, याच्यामध्ये अजून 2 मिळवले तर 4 होतात, सम मिळाली. या 4 मध्ये अजून 2 जर मिळवले 6 होतात. म्हणजे कोणत्याही समसंख्येमध्ये 2 जर प्लस केले तर पुढची समसंख्या मिळते. म्हणून पहिली x मानली आणि याच्यामध्ये +2 केले, कारण हे क्रमागत पुढची संख्या मिळते. मग आपल्याला प्रश्नामध्ये सांगितले की त्या संख्यांच्या वर्गाची बेरीज, म्हणून वर्गाची बेरीज घेऊ. तर पहिली समसंख्या x मानली, मग x चा वर्ग अधिक, कारण बेरीज करायला सांगितली म्हणून या दोघात अधिक घेतलं, आणि x + 2चा वर्ग बरोबर 244. आता हे x चा वर्ग जशाला तसा घेतला. आता हे जे आहे x + 2चा वर्ग याचा विस्तार करावा लागेल a + bच्या वर्गानुसार. मग a + bच्या वर्गाचा विस्तार काय आहे? a चा वर्ग + 2ab + bचा वर्ग, हे असा विस्तार आहे. मग या विस्तारानुसार ठेवलं. हे x चा वर्ग, त्यानंतर 2 आणि हे a आणि हे b, नंतर प्लस b चा वर्ग म्हणजे 2चा वर्ग आणि हे 244 जशास तसे. हे x चा वर्ग, हे x चा वर्ग जशाला तसे घेतलं. इथं 2 × 2 2 4 आणि हे x जशाला तसे, आणि 2चा वर्ग 4, हे 244 जशास तसे. आता हे x चा वर्ग जशाला तसे ठेवले. हे इथं 4x आहेत, 4x हे 4 जशास तसे घेतले. हे 244 च्या पलीकडे आहेत, अलीकडे आले की मायनस होतात, बरोबर 0. आता इथे x चा वर्ग म्हणजे टोटल इथं 2x चा वर्ग मिळाला. नंतर 4x हे प्लस मायनस मायनस होते, मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस असल्यामुळे मायनस दिलं. 244 मधून 4 जर गेले तर 240 राहतात, बरोबर 0. आता हे आपल्याला वर्ग समीकरण मिळालं. पण या वर्ग समीकरणाला प्रत्येक जागी हे इथं 2, इथं 4 आणि हे इथं 240 म्हणजे समसंख्या आहे. तर या समीकरणाला आपल्याला याच्यापेक्षा लहान करून घेता येते. मग या समीकरणाला लहान करण्यासाठी समीकरणाच्या दोन्ही बाजूस 2 ने भागून हे समीकरण जशाला तसं लिहिलं. 2x चा वर्ग हे +4x - 240, आणि याला प्रत्येक जागी 2 ने भागलं. जर 2 ने भागलं तर b1b b, त्यानंतर b1b b2 4, b1b b2 4 आणि हा 0 जशाला तसा आणि 0/2. तर इथं काटाकाटी केलं तर फक्त x चा वर्ग हे अधिक हे इथं 2x उरलं वजा 120 आणि हे 0/2 म्हणजे 0च आहे. तर आपल्याला काय मिळालं? x चा वर्ग प्लस इथं जे आहे ते 2x मायनस 120 बरोबर 0. आता काय करायचं की हे जे संख्या आहे, तिसऱ्या नंबरचं पद, तिसरं पद, यांचा गुणाकार 120 आला पाहिजे आणि इथं वजा दिल्यामुळं वजा बाकी हे 2 आली पाहिजे. मग असं आपल्याला जोडी शोधायची. तर 12 10 किती होतात? 120 होतात. मग आपल्याला इथं प्लस आहे म्हणून मोठ्या संख्येला प्लसचं चिन्ह द्यायचं, आणि वजा बाकी घ्यायची आहे म्हणून एक चिन्ह अपोजिट द्यायचं. इथं प्लस असेल तर इथं मायनस द्यायचं, कारण आपल्याला वजा करायची, इथं वजा दिलेलं आहे. मग इथं प्लस मायनस मायनस होते. 12तून 10 गेले तर 2 उरतात, हे इथं आहे. मग x चा वर्ग जशाला तसा घेतला आणि हे जोडी घेतली. 12x मायनस हे 10x आणि मायनस 120 जशाला तसं आहे, हे 0 जशास तसा. आता सेम करायचं. इथून एवढ्याचा वेगळा गट आणि इथून एवढ्याचा वेगळा गट करायचा. याच्यामध्ये जे कॉमन आहे त्याला काय करायचं? बाहेर काढायचं. इथे x चा वर्ग आणि 12x मध्ये कॉमन आहे x, म्हणून 1x बाहेर काढला आणि या वर्गामधला 1x बाहेर निघला तर मध्ये 1x उरते. नंतर प्लस हे x ऑलरेडी बाहेर निघला म्हणून मध्ये फक्त 12 राहिले, कंस बंद. पुन्हा हे मायनस आहे, मायनस घेतलं. 10x आणि वजा 120 मध्ये 10 कॉमन आहे म्हणून 10 घेतले. आता इथं कंसामध्ये काय उरल? x, आणि 10 × 12 120 होतात म्हणून 10 इथं 12 घेतले, बरोबर 0. आता कंस सारखे आले का पहा. x + 12 x + 12 हे सारखे आलेलं आहे. मग इथं वेगळ्या साईडला ठेवू. x + 12 बरोबर 0, आणि जे कंसाच्या बाहेर आहेत त्याला वेगळ्या कंसात टाकू. x - 10 बरोबर 0. आता x बरोबर हे +12 आहेत, = च्या पुढे गेलं तर -12 होतात. हे x बरोबर -10 आहेत, = च्या पुढे गेलं तर +10 होतात. आपल्याला नैसर्गिक क्रमागत संख्या सांगितल्या, नैसर्गिक. मग हे नैसर्गिक मध्ये ऋण संख्या येणं शक्य नाही, म्हणून हे विधान अशक्य आहे, अशक्य. मग आपल्याला पहिली नैसर्गिक संख्या x बरोबर 10 मिळते, आणि दुसरी समनैसर्गिक संख्या म्हणजेच x + 2, x बरोबर 10 मिळाले, +2 केलं तर 12 होते. तर त्या समनैसर्गिक संख्या 10 व 12 आहेत.
तिसरा प्रश्न, श्री मधुसूदन यांच्या संत्रा बागेत आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5ने अधिक आहे. जर संत्रा बागेत एकूण 150 झाडे असतील तर त्या आडव्या तसेच उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती? तर उभ्या रांगेतील झाडे माहीत नाहीत म्हणून x मानू. आडव्या रांगेतील झाडे कितीने जास्त आहे असं सांगितलं, 5ने अधिक आहेत म्हणजे x + 5 आहेत. आणि एकूण झाडे किती सांगितले? 150 झाडे आहेत. मग जशाला तसे मांडू. हे इथे x आणि x + 5 बरोबर एकूण किती आहेत? 150 झाडे आहेत. मग x गुणिले x, x चा वर्ग अधिक x गुणिले 5, 5x आणि बरोबर 150. हे x चा वर्ग प्लस 5x हे इज इक्वलच्या पलीकडे आहेत, अलीकडे आले की -150 बरोबर 0. आता काय करायचं, तर 150चे असे गट काढायचे ज्यांचा गुणाकार 150 आला पाहिजे आणि इथं वजा असल्यामुळे -5 आली पाहिजे. मग असे गट काय होतात, तर 15 × 10 150. चला, तर याचे विभाजक जे आहेत अवयव 150चे अवयव 15 × 150 होतील आणि याच्यामध्ये मोठ्या संख्येला आपल्याला प्लस यायला पाहिजे म्हणून इथं 15ला आपण प्लस दिलेला आहे. सारखे चिन्ह दिलं तर बेरीज होते म्हणून एक चिन्ह आपल्याला अपोजिट द्यायचं आहे. याला प्लस दिलं तर इथं मायनस द्यायचं आहे. मग x चा वर्ग जशाला तसा, हे इथं 15x आहेत आणि -10x वजा 150 जशाला तसे घ्यायचे आणि हे 0. त्यानंतर इथून एवढा वेगळा गट आणि इथून एवढा वेगळा गट करायचं. आता इथं x चा वर्ग आहे, याच्यामधला जे सारखं आहे त्यांना बाहेर काढायचं आणि जे उरते त्यांना कंसात टाकायचं. मग x चा वर्ग मध्ये 1x बाहेर निघाला, याच्यामधला 1x उरला मध्ये ठेवायचं. इथं प्लस आहे म्हणून प्लस, हे x ऑलरेडी बाहेर निघला, इथं जे उरलं ते घ्यायचं. इथं फक्त 15 उरले, कंस बंद. पुन्हा हे वजा असल्यामुळे वजा आणि हे 10. आता इथं 10 आणि 150 मध्ये कॉमन 10 आहे म्हणून 10 बाहेर घेतलेत. हे x जे आहे ते कॉमन नाही म्हणून याला मध्ये घ्यायचं. मायनस मायनस प्लस होते, प्लस घेतलं आणि 10 गुणिले 15 150 होतात म्हणून इथं 15 घ्यायचे. 15 × 150 कंस बंद बरोबर 0. आता जे कंस सारखे आहेत त्यांचं वेगळा गट आणि जे कंसाच्या बाहेर आहेत त्यांना वेगळा कंस करू. हे x + 15 x + 15 आहे म्हणून इथे या साईडला घेतलं x + 15 बरोबर 0 आणि जे बाहेर आहेत त्यांचा वेगळा कंस x - 10 बरोबर 0. तर x बरोबर हे +15 आहेत इज इक्वलच्या पुढे गेलं तर -15 होतात. हे x बरोबर -10 आहेत इज इक्वलच्या पुढे गेलं तर +10 होतील. मग आपल्याला झाडांची संख्या किती आहे सांगितलेलं आहे. मग झाडांची संख्या हे मायनसमध्ये असणं शक्य आहे का? नाही, म्हणून हे अशक्य आहे. झाडांची संख्या हे मायनसमध्ये मोजता येत नाही म्हणून x बरोबर काय मिळालं आपल्याला? 10 मिळालं. म्हणजे उभ्या रांगेतील झाडे x मानले होते म्हणून x बरोबर 10 मिळाले, तर उभ्या रांगेतील झाडे 10 मिळाले. आणि आडव्या रांगेतील झाडे हे उभ्या रांगेतील झाडापेक्षा 5ने अधिक आहेत म्हणून सांगितलं. मग उभ्या रांगेतली 10 झाडे होती प्लस 5 केले तर 10 + 5 15 झालेत म्हणजे आडव्या रांगेतील झाडे हे 15 आहेत. आता हे जे दिलेले आहे ते तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला रिकाम्या जागा भरायचे होते, हे बॉक्स ते इथं भरलेले आहेत बघा. समजा उभ्या रांगेतील झाडे आपल्याला माहित नव्हतं म्हणून x मानलं आणि आडव्या रांगेतील झाडे हे प्लस आहेत 5ने अधिक आहेत म्हणून सांगलं तर x + 5 घेतलं. मग एकूण झाडे काढण्यासाठी आपल्याला समीकरण तयार करायचं होतं म्हणून x आणि कंसामध्ये x + 5 घेतले. तर याचं वर्ग समीकरण काय भेटलं पहा, x आणि कंसामध्ये x + 5 बरोबर 150. याचं वर्ग समीकरण तयार केलं तर x गुणिले x चा वर्ग अधिक 5x आणि हे इज इक्वलच्या पुढे आहेत, अलीकडे आलं तर -150 होतात. मग हे एक वर्ग समीकरण भेटलं. तर x ची किंमत काढली आपण, तर x ची किंमत आपल्याला भेटली 10 आणि उभ्या रांगेतील झाडे आपण x मानली होती म्हणून उभ्या रांगेतील झाडे आहेत 10. तर आडव्या रांगेतील झाडे हे 5ने अधिक आहेत म्हणून आडव्या रांगेतील झाडे आहेत 10 + 5 15 आहेत. चौथा प्रश्न, विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून त्यांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज 1/6 आहे, तर त्यांची आजची वये काढा. समजा किशोरचे आजचे वय माहीत नाही म्हणून x मानू आणि विवेकचे वय हे 5 वर्षांनी मोठा आहे. मोठा म्हणलं तर आपण प्लस करतो म्हणून x + 5.
तर त्यांच्या वयाचा गुणाकार व्यस्त काढायला सांगितला. गुणाकार व्यस्त म्हणजे काय, तर फक्त x असेल तर याच्या खाली काय नसतो म्हणजे 1 असतो, आणि याचा गुणाकार व्यस्त काय होतो तर हे 1 वर जाते आणि x खाली येते, म्हणून याचा गुणाकार व्यस्त 1/x आहे. व x/5चा गुणाकार व्यस्त करायचा असेल तर याच्या खाली काय नसतो म्हणजे 1 असतो, मग हे 1 वर जाते आणि x+5 खाली येते, म्हणजे हे याचा गुणाकार व्यस्त आहे. तर मग आपल्याला अटीनुसार बघायचं आहे 1/x हे इथे याचा गुणाकार व्यस्त घेतला, अधिक 1/x+5 हे दुसरा गुणाकार व्यस्त घेतला, आणि बरोबर या दोघांची बेरीज सांगितली 1/6, म्हणून 1/6 घेतलं. आता काय करायचं, इथं आपल्याला याची बेरीज करायला सांगितली. कोणत्याही अपूर्णांकाची जेव्हा आपण बेरीज किंवा वजाबाकी करत असतो तेव्हा छेद आपल्याला समान करून घ्यायचे असतात, म्हणून 1/x जशाला तसं लिहिलं आणि या छेदाला आपण x+5 ने गुणलं, कारण जर आपण छेदाला x+5 ने गुणलं तर अंशाला पण x+5 ने गुणावं लागते. नंतर हे अधिक जशाला तसं घेतलं, त्यानंतर आता हे जे आहे x इथं काही नाही म्हणजे x1 x आहे, इथं 1/x+5 ला छेद समान करून घ्यायचे आहेत, म्हणून इथं x ने गुणलं, ही इथं 1 ला x ने गुणलं. तर x ने गुणल्यानंतर इथं x+5 इथं x+5 छेद समान आहेत आणि 1/6 जशाला तसे. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, छेद समान आहेत का पहा, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन होते का, हां, तर x1 x आणि 5 5 हे जशाला तसं घेतलं, नंतर इथं प्लस आहे प्लस, त्यानंतर x1 x घेतलं, इथं प्लस आहे इथं प्लस. आता छेद समान आहेत का पहा, x गुणिले x x चा वर्ग x, आता इथे 1 गुणिले x+5 करायचं, मग x1 x अधिक 5 5, त्यानंतर इथं x गुणिले x x चा वर्ग प्लस 5 गुणिले x 5x, हे अधिक आहे अधिक 1 गुणिले x x1 x, नंतर x गुणिले x x चा वर्ग अधिक 5 गुणिले x 5x बरोबर 1/6 जशाला तसे. आता इथं बेरीज करत असताना छेद जर समान असेल तर छेद एकदाच लिहायचा असतो, मग इथं x चा वर्ग प्लस 5x x चा वर्ग प्लस 5x आहे, सारखं असल्यामुळे इथं एकदाच लिहून घेतलं. नंतर x+5 अधिक हे x हे जशाला तसं लिहून घेतलं, x+5 आणि हे इथला प्लस x 1/6 जशाला तसे. आता इथं 1x आणि हे 2x असे किती x आहेत, इथं 2x, म्हणून इथं 2x घेतला आणि हे 5 घेतले. त्यानंतर हे छेद समान असल्यामुळे हे जशाला तसं घेतलं आणि 1/6 जशाला तसं. तर आता याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणून 2x + 5 ला 6 ने गुणायचं आहे, मग 6 घेतले आणि कंसामध्ये 2x + 5 बरोबर हे 1 घेतला आणि x चा वर्ग प्लस 5x जशाला तसे घेतलेत. आता याचं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, मग या कंसाला या 6 ने कंसाला गुणायचं आहे, मग 6 2 12 आणि इथे x असल्यामुळे x हे प्लस असल्यामुळे प्लस आणि 5 × 30 हे इथं बरोबर. नंतर x गुणिले 1 x चा वर्ग, नंतर हे प्लस आहे म्हणून प्लस घेतलं, 5x 1 5x जशाला तसे. आता इथं आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचं आहे, म्हणून हे x चा वर्ग आहे त्याला अलीकडे घेऊ, हे इज इक्वलच्या पलीकडे आहे, अलीकडे आले की मायनस होते. त्यानंतर x जे आहेत त्याला अलीकडे घेऊता, हे इथं 12x आहेत म्हणून इथं ठेवलेत, हे 5x प्लस आहे अलीकडे आला तर -5x होतात, हे +30 अलीकडेच ठेवायचे आहेत म्हणून प्लसला प्लसच राहणार आहेत बरोबर 0. -x चा वर्ग जशाला तसा. आता इथे x चा कोणता गट आहे पहा, 12x आणि 5x आहेत, मग इथं प्लस मायनस मायनस होते, 12 मधून 5 गेले तर 7x उरतात, +30 जशाला तसे आणि 0 जशाला तसे. वर्ग समीकरण हे वजाबाकीमध्ये नसते म्हणून इथं वजाचं चिन्ह आहे, मग आपल्याला या सगळ्यांची चिन्ह बदलावे लागतील, म्हणून चिन्ह बदलून तर इथं मायनस आहे याचं जर चिन्ह बदललं तर बाकी दोघांचे पण चिन्ह बदलतात, म्हणून इथं प्लस आहे इथं मायनस होईल, इथं प्लस आहे इथं मायनस होईल. मग आपल्याला वर्ग समीकरण मिळते x चा वर्ग -7x - 30 बरोबर 0. आता x चा वर्ग -7x - 30 बरोबर 0. आता या 30च्या आपल्याला असे अवयव पाडायचे आहेत ज्यांची वजाबाकी हे 7 आली पाहिजे, मग इथं 10 30 होतात, पण इथं मायनस असल्यामुळं मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला मायनस करायचं आहे आणि वजाबाकी आपल्याला यायला पाहिजे, म्हणून हे दोन्ही अपोजिट चिन्ह असायला पाहिजे. जर हे मायनस असेल तर उरलेल्या संख्येला प्लस द्यायचं आहे. मग हे x चा वर्ग
-10x + 3x - 30 = 0 हे वर्ग समीकरण मिळालं. आता या वर्ग समीकरणामध्ये जे कॉमन आहे त्याला साईडला काढायचं. मग x वर्ग आणि 10x इथून एवढ्याचा वेगळा गट आणि इथून एवढ्याचा वेगळा गट करायचा. तर x वर्ग आणि 10x मध्ये x कॉमन आहे, साईडला काढलं. या x मधला एक x बाहेर निघाला, एक x मध्ये राहिला. इथं मायनस असल्यामुळे मायनस. या 10x मधला x बाहेर निघाला, मध्ये 10 राहिलेत, कंस बंद. पुन्हा इथं प्लस आहे. 3 आणि 30 मध्ये 3x आणि 30 मध्ये 3 कॉमन आहे म्हणून 3 ला बाहेर काढलं, मध्ये राहिला x. हे वजा प्लस मायनस मायनस होते म्हणून मायनस आणि 10 त्रिक 30 होतात म्हणून इथं 10 घेतले, कंस बंद = 0. आता जे सारखे मिळालेले आहेत त्याला वेगळा गट करूया आणि जे कंसाच्या बाहेर आहेत त्यांचा वेगळा गट करू. हे x + 10 x + 10 x - 10 x - 10 हे दोन कंस भेटले, याला वेगळ्या साईडला ठेवू. x - 10 = 0 आणि x + 3 = 0 हे वेगळा कंस. तर x बरोबर हे -10 आहेत, इज इक्वलच्या पुढे गेले तर +10 होतात आणि x बरोबर +3 आहेत, इकडे गेलं तर -3 होतात. पण आपल्याला वय काढायला सांगितले, वय हे ऋणमध्ये नसते म्हणून हे अशक्य विधान आहे. तर x बरोबर आपल्याला काय मिळालं, 10 मिळालं. म्हणजे किशोरचे वय आपण x मानले तर किशोरचे वय आहे 10 वर्ष आणि विवेकचे वय हे 5 ने जास्त आहे. म्हणजे 10 मध्ये 5 मिळवायचे तर 10 + 5 15 होतात. तर विवेकचे वय 15 वर्ष आहे. 5वा प्रश्न, सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणापेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले. दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गा इतके आहे, तर त्यांचे पहिल्या चाचणीतील गुण किती? तर आपल्याला जेव्हा माहीत नसते तेव्हा आपण x मानतो. मग पहिल्या चाचणीतील गुण माहीत नाहीत म्हणून x मानले. दुसऱ्या चाचणीतील गुण हे 10 ने जास्त सांगितलेले आहेत म्हणून x + 10 घेतले आणि दिलेल्या अटीनुसार 5 पट म्हणजे गुणाकार असते. हे पट इथं दिलेलं आहे, हे पट. तर 5 म्हणजे गुणाकारात असते. मग हे इथं 5 घेतले आणि x + 10 बरोबर हे कशाच्या पटीत आहे म्हणून सांगितलेलं आपल्याला, गुणांच्या वर्गा इतके आहे असं सांगितलं. म्हणून पहिल्या गुणांचे वर्ग आपण x मानलेलं होतं आणि याच्या वर्गा इतके असते म्हणून x चा वर्ग घेतला. नंतर 5 × x 5x प्लस 5 दोन्ही 5 10 50 आणि x चा वर्ग जशाला तसा. आता इथं आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचं आहे म्हणून हे वर्ग आहे, x चा वर्ग पलीकडे आहे, अलीकडे घेऊ -x वर्ग. नंतर हे 5x आहेत जशाला तसे प्लस 50 जशास तसे बरोबर 0. वर्ग समीकरण हे वजामध्ये नसते म्हणून या सगळ्यांची चिन्ह बदलूया. इथं मायनस असेल तर इथं प्लस होईल, इथं प्लस असेल इथं मायनस, इथं प्लस असेल तर इथं मायनस आणि बरोबर 0. तर आता हे जे 50 आपल्याला भेटलेले आहे या 50चे असे अवयव पाडायचे ज्यांचे वजाबाकी हे 5 आले पाहिजे. मग असे कोणते गट पडतील तर 10 5 50 होतील. मग इथं वजाचं चिन्ह यायला पाहिजे म्हणून मोठ्या संख्येला वजा देऊ आणि उरलेल्या संख्येला प्लस देऊ. तर x चा वर्ग -10x नंतर प्लस 5x आणि -50 बरोबर 0. हे x चा वर्ग. आता इथून एवढ्याचा वेगळा गट आणि इथून एवढ्याचा वेगळा गट करू. मग याच्यामध्ये जे कॉमन आहे त्याला बाहेर काढायचं. x चा वर्ग मध्ये एक x बाहेर निघाला आणि 10x मधला हे x बाहेर निघाला तर याच्यातला एक x मध्ये राहिला वजा हे 10 मध्ये राहिले, कंस बंद. पुन्हा हे प्लस आहे, प्लस घेतलेत. या 5 आणि 50 मध्ये 5 कॉमन आहे म्हणून 5 ला बाहेर काढलं आणि कंसामध्ये उरलं x वजा 5 10 50 म्हणून इथं 10 आणि कंस बंद. आता हे सारखे जे कंस आहेत त्याला वेगळा गट करूया. हे x - 10 x - 10 बरोबर 0 आणि उरलेले जे आहेत त्याला वेगळ्या कंसात टाकू. x + 5 बरोबर 0. मग x बरोबर -10 आहेत, पलीकडे गेले +10 झाले आणि इथं x बरोबर +5 आहेत, इज इक्वलच्या पुढे गेले -10. मग गुण हे ऋणामध्ये असतात का? नाहीत, म्हणजे हे अशक्य आहे. म्हणून पहिल्या चाचणीतील गुण किती आहेत? 10. आपल्याला फक्त पहिल्या चाचणीतील गुण विचारलेले आहे. पहिल्या चाचणीतील गुण किती असा प्रश्न आहे म्हणून पहिल्या चाचणीतील गुण 10 आहेत.